मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा रागातच मीराला म्हणते, अगं सगळं दूध तर फाटून गेलं, तू तुझ्या हातानेच गरम करायला ठेवलं होतं ना. तेव्हा मीरा शांतपणे हो असं म्हणते. काही झालंय का दूध फाटायला? काय केलं काय तू? असं आता लगेचच निरूपा विचारते. मीरा म्हणते, मी तर काहीच केलं नाही. निरूपा रागातच म्हणते की यासाठी मी घरामध्ये सामान भरत नाही, तुम्ही नुसती आपली नासधूस करत असता. त्यावेळी मीरा म्हणते, पण रवा मी नाही जाळला, तुमच्या सुनेनेच जाळलाय. त्यावेळी आता गप्प बस, बोलू नकोस काही, असं म्हणून आता निरूपा ही तिला म्हणते की तुझा बाप काय वरून पैसे देणार आहे का? त्याच्याकडे तर काहीच नाही द्यायला, असं म्हणून मीराचा ती अपमान करते. आणि मग म्हणते, मला काही सांगू नको, तो भाजलेला रवा आणि हे फाटलेलं दूध त्याचं काही सुद्धा तू बनव, मला काही ते अजिबातच वाया सुद्धा जायला नको. तेव्हा मीरा आता नाईलाजाने हो असं म्हणते आणि मग निरूपा हसतच तेथून जाते. तेव्हा मीराला आता समजतं की हे दूध नाही तर मुद्दामच हे लिंबू पिळून दूध नासवण्याचा प्रयत्न केलाय यांनी. मग आता मीरा त्यांच्याकडे हसतच पाहते आणि त्यानंतर लगेचच कामाला लागते. पण ती यावेळी काहीच बोलत नाही. त्यानंतर ती लगेचच आता नासलेल्या दुधाचं पनीर बनवते आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले, कांदा, टोमॅटो घालून पनीर कटलेट बनवते. त्याला कोटिंग म्हणून तो जरा जळालेला रवा सुद्धा लावते. पनीर कटलेट आता बनवून होतात. तेवढ्यातच आता निरूपा तेथे येते आणि त्याकडे पाहतच राहते. मग आता निरूपा जोरातच तिच्यावर ओरडते आणि विचारते, काय ग, तुला काय बनवायला सांगितलं होतं आणि तू काय हे बनवलंस? मग आता मीरा म्हणते, कुठे काय बनवलं, मी पनीर कटलेट बनवले, तुम्ही जे दूध नासवलं होतं ना त्याचं पनीर बनवलं आणि हा रवा सुद्धा वापरला गेला, असं म्हणून ती हुशारीने आता निरूपाला गप्प करते. तर आले आले हा, असं मुद्दामच निरूपा म्हणते आणि लगेचच ती तेथून जाते. मीरा मात्र आता गालातच हसते, कारण तिने निरूपाची चांगलीच जिरवलेली असते. इकडे आता लगेचच पंकज आणि देविका घराबाहेर आलेले असतात आणि ते गुढी उभारत असतात. तेव्हा मेन करत्या पुरुषाच्या हातूनच नेहमी गुढी उभारली जाते, असं पंकज म्हणतो. तेव्हा देविका म्हणते, कसं आहे ना, त्या मीरा आणि सत्याला ना सतत आपलं पुढे पुढे करायचं असतं. आज आईने त्यांना कसं दुधात पडलेल्या माशीसारखं बाहेर काढलं. मग आता पंकज माजोरड्यासारखा बोलत असतो की अरे हा फक्त आपला अधिकार आहे, तो कोण, फालतू फडतूस आणि भिकारडा. तेव्हा ती आता म्हणते, बेबी आय नो तो मॅनरलेस आहे आणि नॉनसेन्स आहे, पण आजच्या दिवशी अजिबातच असं नाही हा बोलायचं. त्याच्या हाती गुडवी त्याचाच पाडवा, असं आता देविका म्हणते. मग आता तो म्हणतो, हे तू बरोबर बोललीस, या घरचा तर कर्ता पुरुष मीच आहे, असं पंकज मोठ्या तोऱ्यातच म्हणतो. तेवढ्यातच तेथे आता लगेचच सुजित कुमार त्याच्या पंटारसह येतो आणि विचारतो, अच्छा म्हणजे तू आहे का घराचा कर्ता पुरुष? तेव्हा या घरामध्ये तुम्हाला इथे गुढी उभारता येणार नाही, असं रागातच तो म्हणतो. सुजित कुमार आल्याबरोबर आता पंकज खूपच घाबरतो. मग आता सुजित कुमार म्हणतो की मी तुम्हाला गुढी उभारू देणार नाही, कारण तुम्ही हप्ता भरला नाही. आता तुझ्या हस्ते गुढी उभारतोय तू म्हटल्यानंतर या घरचा कर्ता पुरुष तूच आहे ना. तेव्हा आता पंकज घाबरतच म्हणतो, नाही नाही, मी कर्ता पुरुष वगैरे कोणी नाहीये, मी तर अशीच गुढी धरून उभा आहे ना. अम्मा पप्पा लवकर या या, असं म्हणून आता गुढी घेऊन डायरेक्टच आतमध्ये जातो. निरूपा आता लगेचच बाहेर येते आणि म्हणते, काय झालं पंकज, बोल ना रे बाळा. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा हे घे आता, असं म्हणून तो लगेचच निरूपाकडे गुढी देतो. मग आता तो मुद्दामच म्हणतो, आज ना गुढी तुझ्या हातून उभारायची अशी माझी इच्छा आहे. आता लगेचच अरे वा वा वा, तुम्हीच या घरच्या करत्या का, असं सुजित कुमार आतमध्ये येत निरूपाला विचारतो. तुम्हीच कर्ज घेतलं होतं ना, मग आता हप्त्याचं सुद्धा तुम्हीच बघायचं, असं सुजित कुमार हसत निरूपाला म्हणतो. तेव्हा निरूपा खूपच घाबरते. आता निरूपा म्हणते, छे छे, मी कसला करता असणार ना, मी तर बाई आहे ना, मी नाही, पंकज आहे करता, पंकज, असं म्हणून निरूपा लगेचच पंकजकडे बोट करते. तेव्हा आता पंकजने सुद्धा नाही म्हटल्यानंतर आता निरूपा देविकाकडे पाहते. तेव्हा देविका म्हणते, नाही नाही, मी सुद्धा नाहीये या घरची करती कोणीच, कारण मी या घरची ना सून आहे, सून. तेवढ्यातच सुधाकरराव बाहेर येतात. मग आता लगेचच निरूपा म्हणते, हे काय, आमच्या घरातले करते पुरुष हे आहेत. तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात, चालेल. मग आता सुजित कुमार लगेचच विचारतो, हे आहेत का करता धरता? आता तुम्हाला गुढी उभारायची आहे ना, मग हप्त्याचं काय ते सांगा. तेव्हा सर्वजण सुधाकररावांकडे आता पाहू लागतात. मीरा आणि रवी सुद्धा तेथे आता बाहेर आलेले असतात. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, मी या घरचा करता आहे खरा, पण आता सध्या तरी माझ्या हातात काहीच नाहीये. सुजित कुमार आता म्हणतो की काहीच नाहीये का तुमच्याकडे? बरं ठीक आहे, हप्ता नाही तर गुढी सुद्धा नाही. तेव्हा तो असं बोलल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो.
तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अहो साहेब, हप्त्याचं आम्ही जमवू की काहीतरी आणून देतो तुम्हाला हप्ता, परंतु असं सणाच्या दिवशी बोलू नका. तेव्हा आता लगेचच मीरा रागात म्हणते की सुजित कुमार, तुझी ही नेहमीची सवय आहे ना, आज सण आहे म्हणूनच मुद्दाम आला ना इकडे पैसे मागायला. मग आता सुजित कुमार हसतो आणि म्हणतो, हेच मला आवडतं, तुमचं एवढं कर्ज आहे परंतु बोलणं कसं आहे ना तुमचं, जसं काय मलाच तुम्हाला पैसे देणं आहे. ते घेतले ना टेचात, मग हप्ता सुद्धा द्यायचा आता टेचात, असं रागातच तो निरूपाला म्हणतो. तेव्हा आता निरूपा अजूनच घाबरते. सोडा हप्त्याची पुडी आणि मगच उभारा तुमची गुढी, असं आता सुधाकर रावांच्या हातातून गुढी घेत सुजित कुमार सर्वांनाच धमकावतो. मग आता पंकज म्हणतो, ठीक आहे ना, त्यात काय एवढं, यावर्षी नाही उभारायची आपण गुढी. तेव्हा निरूपा सुधाकर राव रागातच आता पंकजकडे पाहू लागतात. सुजित कुमार आता म्हणतो की अरे रे, या घरात तुम्हाला शेवटची गुढी उभारायला मिळत नाही आणि याचंच मला खूप वाईट वाटतंय. मला रडायला येतंय, पण नकोच आता, मी नाही रडणार, कारण डोळे पुसायचा रुमाल आहे ना, तो घरीच मी विसरलोय. पण जेव्हा लास्टला या घरातनं तुम्हाला मी बाहेर काढेन ना, तेव्हा मी तर नक्कीच रडेन. तेव्हा आता ही गुढी उभारायची नाही, असं तो आता सर्वांना सांगतो. मग आता सत्या लगेचच तेथे येतो आणि लगेचच त्याच्याकडून ती गुढी हिसकावून घेतो. तेव्हा सर्वजण आता सत्याकडे पाहू लागतात. तेव्हा रागातच सत्या विचारतो, काय रे, अशी कशी गुढी उभारायची नाही रे, आमची गुढी तर उभी राहणारच, असं तो सुजित कुमारला सांगतो. तेव्हा सुजित कुमार रागातच म्हणतो, ए गप्पा बस, मी बघतो ना आता तू कशी गुढी उभारतो ते. मग आता सत्या त्याला विचारतो, हप्त्याची तारीख किती आहे रे. मग आता तो सुजित कुमार म्हणतो की 8 तारीख आहे. तेव्हा सत्या म्हणतो, आणि आज किती तारीख आहे. मग तो म्हणतो की 30 तारीख आहे, असं म्हणून तोच आता गडबडतो. तेव्हा सत्या मात्र आता त्याच्याकडे पाहून हसतो. सत्या विचारतो की 8 दिवस अगोदर कशासाठी आला मग. त्यावेळी सुजित कुमार म्हणतो, काही नाही, मी तुला फक्त आठवण करून द्यायला आलो. त्यानंतर पंकज आता लगेचच सत्याकडून ती गुढी घेतो आणि सुजित कुमारला जायला सांगतो. तेव्हा मीच आता गुढी उभारणार, मीच या घरचा करता आहे, असं पंकज म्हणतो. तेव्हा आता लगेचच सुधाकर राव म्हणतात, नाही पंकज, अरे जेव्हा जेव्हा आपल्या कुटुंबावर वेळ आली ना अडचणीची, तेव्हा हे घर फक्त आणि फक्त सत्याने सावरलं, त्यामुळे त्याच्याच हातून आज गुढी उभारली जाणार. तू असेल करता या घरचा, परंतु तू कमी पडलास प्रत्येक वेळी, त्यामुळे आता सत्याच आजची गुढी उभारणार. तेव्हा आता निरूपाला पण ते म्हणणं आता सुधाकर रावांचं पटतं आणि ती पंकजच्या बाजूने काहीच बोलू शकत नसते. तेव्हा पंकजचा आता चांगलाच हिरमोड होतो. त्यावेळी आता सत्या म्हणतो, बाप, अरे मी वेळ सावरून नेली असेल, परंतु या घरचा करताना तू आहेस, त्यामुळे तुझ्या हातून गुढी उभारायची. अरे आम्ही तर तुझ्या सावलीतच लहानचं मोठं झालो, खेळलो, बागडलो, आता आयुष्यभर तू आम्हाला आणि या घराला जपत आला आहेस. अरे बाप, आजपर्यंत तू हे घर सांभाळलंस, सावरलंस आणि घरची सर्व जबाबदारी तू आपल्या खांद्यावर आयुष्यभर घेतलीस. आता आपल्या घराला सुद्धा माहीत आहे की त्याचा खरा आधारस्तंभ तूच आहेस बाप. आणि गुढीला जेव्हा खऱ्या कर्त्या पुरुषाचे हात लागतात ना, तेव्हा घराचा कणा सुद्धा अगदी ताठ होतो बघ. आणि करता म्हणून या घरातला तुझा असलेला हक्क कधीच नाही जाणार बाप, असं सत्या आता सुधाकर रावांना म्हणतो. तर आता पंकज सोडून सर्वांनाच सत्याचं हे म्हणणं पटलेलं असतं. आणि वाईट तर याच गोष्टीचं वाटलं की तुझे रिटायरमेंटचे जे पैसे होते तेही तुझ्या हातून गेले, त्यामुळे तुला कसलंच सुख सुद्धा मिळालं नाही. तेव्हा मीरा म्हणते, हो बाबा, बरोबर आहे यांचं. मग त्यानंतर सत्या म्हणतो, खरं तर आज सुद्धा तूच आमच्या पाठीशी उभा आहेस बाप. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात की नाही रे पोरांनो, माझ्यामध्ये एवढी ऐपत आता राहिली नाहीये. तेव्हा मीरा म्हणते, आपण किती पैसे देतो याने करते पण कधीही ठरत नाही बाबा. तुम्ही तुमच्या पोरांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि कितीही अडचणी आल्या तरीही मोठे मोठे डोंगर एकदम बिनधास्तपणे पार करू शकता, असं मीरा साध्या सोप्या शब्दामध्ये कर्त्या पुरुषाचा अर्थ सांगते. त्यामुळे सुधाकर राव हे सत्या आणि मीराकडे पाहतच राहतात. तर पंकज मात्र मान खाली घालूनच उभा असतो. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात, पोरांनो, माझं सुख आता तुमच्याच हातात आहे. सत्यजित, आता तूच करता हो बाळा या घरचा. त्यावेळी आता सत्या म्हणतो, बरोबर आहे बाप तुझं, परंतु प्रत्येक मुलगा जेव्हा करता होईल, जेव्हा त्याच्या बापाच्या रिटायरमेंटमध्ये त्याला सुख देईल ना, तेव्हा. मग आता मीरा सुद्धा म्हणते की बाबा बरोबर आहे यांचं, कारण लहानपणी ना तुम्ही ते मुलांची सावली होतात आणि मग तुमच्या म्हातारपणी मुलांनी तुमची सावली व्हायचं.
तेव्हा आता सत्या म्हणतो की धूमकेतू एकच नंबर. त्यानंतर सत्या आता लगेचच पंकजच्या हातातून ती गुढी घेतो आणि लगेचच सुधाकर रावांच्या हातात ती गुढी देत म्हणतो की आजची गुढी ना बाप तूच उभा राहायची. तेव्हा पंकजला देविकाला खूपच राग येतो. त्यानंतर सत्या सर्वांना घराबाहेर घेऊन जातो आणि अगोदर सुधाकर रावांना गुढी व्यवस्थित बांधायला सांगतो. मग आता ते व्यवस्थित गुढी उभारतात. त्यानंतर निरूपा आणि सुधाकर राव अगोदर गुढीची पूजा करतात. त्यानंतर पंकज आणि देविका हे दोघेही येतात आणि गुढीची पूजा करतात. मग आता रवी सत्याला म्हणतो जा दादा तू पुढे. मग आता सत्या आणि मीरा दोघेही जोडीने पुढे जातात, गुढीची पूजा करतात आणि आशीर्वाद घेत. मीरा आता लगेचच गुढीचं औक्षण सुद्धा करते. तर आता त्या दोघांची पूजा झाल्यानंतर रवी सुद्धा पुढे येतो आणि गुढीची पूजा करतो. मग त्यानंतर मीरा आता प्रार्थना करते गुढीसमोर की आमचं घर ना असंच एकत्र कायम राहू देत, आमचं घर समृद्ध ठेव आणि आमच्या घराला कुणाचीही नजर नाही लागू देत. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर पंकज मात्र असा नकारार्थी मान डोलावता. सत्या खूपच कौतुकाने मीराकडे पाहत राहतो. तर मीरा अजूनही म्हणत असते की इथे सगळ्यांची मतं वेगवेगळी आहेत, म्हणजे हाताची 5 बोटं जशी वेगवेगळी असतात ना सेम तशीच, पण ती एकत्र आली की त्याची मूठ बनते आणि ती अशीच आता घट्ट असू देत. अशी मीराने आता घरासाठी प्रार्थना केल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा गुढीच्या पाया पडतात. त्यानंतर सत्या म्हणतो चला आता मला निघायला हवं, कारण सुजित कुमारचं कर्ज सुद्धा फेडायचे अजून. मी तर फक्त गुढी उभी करायला आलो होतो, चल बाप येऊ का, असा आता सत्या विचारतो. मग आता मीरा म्हणते हो आलायत तर जेवण तरी करून जा, कारण कटलेट सुद्धा बनवलेत आणि गोडाचं जेवण सुद्धा बनवलंय. तेव्हा सत्या आता नाही असं म्हणतो आणि माझ्याकडे टाइमच नसल्याचं सांगून लगेचच कामासाठी तेथून जातो. तर सुधाकर राव आणि मीरा रवी खूप कौतुकाने आता सत्याकडे पाहत राहतात. तेव्हा मीरा आता मनातच विचार करते हे आत्ता सुद्धा उपाशीच गेले, खाऊन गेले असते तर काय बिघडलं असतं का. त्यानंतर निरूपा मनातच विचार करते हा पनवती सणासुदीला सुद्धा नुसता कामासाठी तडफडतोय, पंकज तर नुसता आपल्या घरात बसून आहे. तेव्हा असं म्हणून ती रागातच पंक्याकडे पाहते. इकडे सत्य आता आपलं गाडी धुण्याचं काम तसंच सुरू ठेवतो. खूप वेळ तो आता खूप साऱ्या गाड्या अशा धुतो. तेवढ्यातच मीरा आता लगेचच तेथे येते आणि सत्याला असं काम करताना पाहते आणि तिला सत्याचा खूपच अभिमान वाटतो. तेव्हा आता ती लगेचच म्हणते अहो, मग सत्याची नजर मीरावर पडते. तेव्हा आता ती म्हणते तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तेव्हा तो म्हणतो तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून तिचे हात मिळवणार असतो आणि म्हणतो थांब थांब, हात खूप घाण आहे, नंतरच आपण हात मिळवू, थांब स्वच्छ धुतो अगोदर. त्यानंतर मीरा लगेच आता डबा उघडते आणि अहो असं म्हणून सत्याला तिच्याकडे पाहायला लावते. सत्या काय म्हणायच्या आतच मीरा लगेचच त्याच्या तोंडामध्ये आता ते कटलेट जे केलेलं असतं ना ते टाकते. त्यामुळे सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता तो टेस्ट पाहतो आणि म्हणतो अरे वा लईच भारी आहे की. तो म्हणतो की माझं तोंडच खवळलं आणि आता तर भूक सुद्धा लागायला लागली. ती म्हणते हो ना, मग घ्या बरं खाऊन पटपट. तो म्हणतो अगोदर गाडी पुसून घेतो आणि मग नंतर खातो. तेव्हा ती आता हो असं म्हणते. तर सत्या लगेच आपलं काम करू लागतो. त्यानंतर मीरा आता कसला तरी विचार करत असते. सत्याची नजर तिच्यावर पडते आणि तो विचारतो काय ग कसला विचार करतेस. तेव्हा आता मीरा लगेचच म्हणते आज सण म्हणून आपण सर्वजण खुश होतो, परंतु रवी भाऊजी खरंच खूप नाराज होते. अहो रवी भाऊजींना कुणी किडनॅप केलेलं ते कळलं का, कुणी सांगितलंय का. तेव्हा सत्या म्हणतो तू काळजी करू नकोस, तो जो कोणी आहे ना त्याला मी लवकरात लवकर शोधून काढणारच, कारण मी माझी सर्व ड्रायव्हर गँग त्याच्या मागावर लावलीच आहे. मग त्यानंतर मीरा म्हणते बरं हे घ्या आता जेवण करून घ्या. त्यानंतर एक रिक्षावाला तिथे येतो आणि जोराजोरात हॉर्न वाजवतो. सत्या त्याच्याकडे जात त्याला विचारतो काय रे एवढ्या जोरात कशाला हॉर्न वाजवतो. रिक्षावाला म्हणतो की सत्या दादा तुझा फोन कुठे आहे, किती वेळ झालं मी तुला फोन करतोय. तेव्हा सत्या म्हणतो अरे कामावर असताना मी नाही वापरत फोन, बोल बरं काय झालं ते, असं म्हणून सत्या त्याला विचारू लागतो. मग आता सत्या म्हणतो तू ज्या गाडीचा नंबर दिला होता ना ती गाडी आता सापडली आहे. तेव्हा सत्या विचारतो कुठे आहे ती गाडी. मग आता जवळच्या सोसायटीमध्येच असल्याचं आता लगेचच तो रिक्षावाला काका म्हणतो. मग कोणती जवळची सोसायटी. तेव्हा आता चल मी तुला घेऊन जातो तिकडे, असं ते रिक्षावाले म्हणतात. ते रिक्षावाले काका लगेचच सत्या आणि मीराला घेऊन तिकडे जायला निघतात.
तेव्हा आता ती गाडी तेथे एका बिल्डिंगच्या बाहेर उभी असते. त्यावेळी आता लगेचच त्या गाडीजवळ घेऊन जात ते काका म्हणतात, हे पहा सत्या दादा, गाडीची नंबर प्लेट सुद्धा पहा. तेव्हा आता सत्या आणि मीरा हे दोघेही त्या गाडीकडे पाहतच राहतात. तर मीराला आठवतं की हीच ती गाडी होती. सत्या मीराकडे पाहतो तर मीरा हो असं म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गाडीच्या मालकाला लगेचच सत्या विचारतो, गाडी तुझी आहे का? तेव्हा मी कशाला तुला सांगत बसू असं तो मोठ्या तोऱ्यातच म्हणतो. तेव्हा मीरा म्हणते, तुमच्या गाडीमधनं यांच्या भावाला किडनॅप करून घेऊन गेले होते, त्यामुळे ही गाडी कुणाकुणाकडे असते आणि कोण कोण चालवतं हे आम्हाला कळणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा ही गाडी माझा ड्रायव्हर घेऊन गेला होता असं तो माणूस म्हणतो. मग आम्हाला त्याचा नंबर आणि पत्ता द्या असं सत्या सांगतो. तेव्हा सत्याला लगेचच तो नंबर आणि पत्ता मिळतो. तर तो जो ड्रायव्हर असतो ना, तो पुढे पुढे पळत असतो. सत्याने त्याचा शोध घेऊन आता त्याच्या पाठीतच काठी टाकलेली असते, त्यामुळे तो एका बाईकवरच जाऊन पडतो. सत्या जोरात त्याला आता बुक्का घालणार असतो. तर तो म्हणतो, सांगतो मी नक्की काय आहे हे. मग आता मीरा सुद्धा तिथे येऊन पोहोचते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब